Welcome dear student friends. I Professor G.S. Mahalle welcome you all in this video lecture. Dear student, in previous lecture we have started unit number 2 and we have discussed static properties, static characteristics, in which we have discussed, what we have discussed: accuracy, error and correction. Alright, and we have discussed regarding problems regarding it. We have discussed, see here, we have discussed range and span, accuracy, error and correction. Okay, I think you don't have any problem with it. If you are having problem, you can ask me. Okay, now in today's lecture we will be discussing calibration, hysteresis, drift, sensitivity, threshold and resolution, precision and repeatability. Okay, we will try to complete the static characteristic portion in today's lecture only. Okay, and in next lecture we will be discussing dynamic characteristics, and after that we will sum up this unit. That means we will require 4 lecture to complete this unit, and out of this we have already completed 1 lecture. This is our second lecture. Okay, and within 2 more lecture we will complete our unit number 2. Now see, we will start our lecture. We will discuss with the property that is calibration. And dear student, this property of calibration we have been used it several times, or we have been discussing, or we have been saying calibration number of times. So what is calibration? Calibration is what the magnitude of the error and consequently the correction to be applied is determined by making a periodic comparison of the instrument with standards which are known to be constant. Now see, let me tell you the example of petrol pump. See here, petrol pump वर काय असते, पेट्रोल पंपवर आपण गेलो की पेट्रोल म्हटलं, त्याला म्हटलं आपण पेट्रोल द्या भरून. फॉर एक्झाम्पल लिटरनी आपण जर मागितलं 2 लिटर पेट्रोल, त्यांनी मशीन सुरू केली आणि 2 लिटर पेट्रोल आपल्याला दिलं आपल्या गाडीमध्ये. परंतु ते 2 लिटर आहे का नाही आहे हे कोण सांगेल आपल्याला? तर दॅट विल बी टेल बाय कॅलिब्रेशन किंवा कॅलिब्रेटेड स्केल. सी डिअर स्टुडंट्स, आपण म्हणजे जेव्हा पेट्रोल पंप सुरू होते तेव्हा ते काय करते, त्यांना एक एक्सरसाइज करावी लागते. त्यांच्याकडे 5 लिटरचं एक जार असेल आणि दे हॅव टू यूज 5 लिटर्स ऑफ रिडिंग, आणि ते 5 लिटरच्या जारमध्ये ते भरून 5 लिटरच्या जारची जेवढी मार्किंग आहे ती मार्किंग त्यांना मॅच करावं लागते. म्हणजे किंवा जे मेजरिंग इन्स्पेक्टर लोक असतात, ज्या लोकांकडे स्पेशल ड्युटी असते टू मेजर दिस किंवा टू वॉच किंवा टू मेक अ वॉच ऑन दी पेट्रोल पंप्स अँड दी इन्स्ट्रुमेंट्स, त्या लोकांना त्यांचे स्पेशल डिपार्टमेंट राहते, पोलीस सारखंच त्यांचं खातं राहते. अँड देअर ड्युटी इज टू काय म्हणतो आपण, लक्ष ठेवणे, यांच्यावर वॉच ठेवणे आणि फ्रिक्वेंट चेकअप्स करणे की एक्झॅक्टली हे रिडिंग देते की नाही देत. तर दे यूज टू मेजर इट, आणि त्यांना जर 5 लिटर जे भांड्यात जर 5 लिटर मार्किंगपर्यंत जर याचं आलं तर दे कॅन टेल दॅट दिस इन्स्ट्रुमेंट इज कॅलिब्रेटेड. ओके, हे तर झालं समजा तुम्हाला रिअल लाईफचं एक्झाम्पल दिलं. पण आपले जे इन्स्ट्रुमेंट राहते लॅबमधले वगैरे, फॉर एक्झाम्पल आपण लॅबमध्ये आहे बसलेलो आणि एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय, आणि आपला जो आहे प्रेशर गेजने आपल्याला रिडिंग दिलेलं आहे 5 बार. ओके, 5 बार. पण हे 5 बार रिडिंग योग्य आहे का, कॅलिब्रेटेड आहे का, हे कोण सांगेल आपल्याला? हे कोण सांगेल? हे आपल्याला काढावं लागेल प्रेशर गेज. याच्याऐवजी स्टँडर्ड एक चांगलं इन्स्ट्रुमेंट घ्यावं लागेल जे आपल्याला माहीत आहे, नोन आहे, स्टँडर्ड आहे, त्याला लावून पाहावं लागेल. त्यांनी जर 5 बार दिलं आणि यांनी जर 5 बार दिलं तर आपण काय म्हणू की यस, दिस इन्स्ट्रुमेंट इज कॅलिब्रेटेड. किंवा हा जेवढा एरर देत आहे, फॉर एक्झाम्पल याचा आपण सुरुवातीला जेवढा एरर होता, समजा सुरुवातीला 0.1 बार हा याच्यामध्ये एरर होता, काही हरकत नाही. आता जर एरर तेवढाच असेल तर काय म्हणू आपण, कॅलिब्रेटेड आहे. करेक्शन तेवढं असेल तर ठीक आहे. पण हा जर एरर दिवसेंदिवस वाढत जात असेल, पहिले 0.1 बार एरर होता आणि आता एरर दाखवत आहे 2 बार, म्हणजे खूप जास्त एरर झाला ना हा, म्हणजे इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशन प्रॉपर नाही आहे. समजताय का तुम्हाला? हे 5 लिटरचं जे आहे कॅन फॉर एक्झाम्पल, आणि आता हा 5 लिटरच्या ऐवजी डिअर स्टुडंट्स 5 लिटरच्या ऐवजी आता हा जास्त हे करत आहे. ओके,
ओके डी स्टुडंट्स, नवसी बघा इथे तसं ते कॅलिब्रेशन म्हणजे समजलं असेल तुम्हाला. आता कॅलिब्रेशन करणं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल नवसी हिअर आपण याच्यामध्ये गेलो दुकानामध्ये, आपल्याला त्यांनी 1 kg साखर मोजून दिली, त्यांनी दाखवला काटा 1 kg आहे, म्हणजे 1 kgचं त्यांनी रिडिंग दाखवलं आपल्याला 1 kg, परंतु ते 1 kg म्हणजे खरंच 1 kg आहे का, हे कोण सांगेल आपल्याला, हे सांगेल हे कॅलिब्रेशन. बरोबर आहे. तर मेजरमेंट डिपार्टमेंट जे राहते त्यांच्याकडे हे राहते, असं कॅलिब्रेट करून ते ठेवतात. फॉर एक्झाम्पल आपण जातो तर ते म्हणते नाही त्याचा काटाच खोटा आहे, ते जसं तुम्ही कंट्रोलच्या दुकानामध्ये पिक्चर वगैरे मूवीजमध्ये वगैरे दाखवते की ते काय करते, जे रॉकेल वगैरे पहिले मोजाचं जार असते त्याला खालून चपून ठेवते, मग त्यांनी काय होते त्यामध्ये 200 ml किंवा 300 ml किंवा 500 ml अर्धा लिटरपर्यंत रॉकेल कमी बसायचं. मग ते जर आपण ओरिजिनल म्हणजे जो खरं कॅलिब्रेटेड आहे किंवा स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये जर ते मेजर केलं, आपल्या लक्षात येईल की किती गॅप आहे, त्याला म्हणून आपण कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन तुम्हाला समजलं असेल. आता कॅलिब्रेशन हा एक खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे आणि खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. बघा, द एंटायर प्रोसिजर लेट डाऊन फॉर मेकिंग, ऍडजस्टिंग और चेकिंग अ स्केल सो दॅट रिडिंग्स ऑफ अन इन्स्ट्रुमेंट और मेजरमेंट सिस्टीम कन्फर्म्स टू अन ॲक्सेप्टेड स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज द कॅलिब्रेशन. म्हणजे काय एक्झॅक्टली, परत अजून आपण पूर्ण डेफिनेशन वाचू. द मॅग्नेट्यूड ऑफ द एरर अँड कन्सिक्युएंटली द करेक्शन टू बी अप्लाइड इज डिटरमाइंड बाय मेकिंग अ पिरियॉडिक कंपॅरिझन ऑफ द इन्स्ट्रुमेंट विथ स्टँडर्ड्स विच आर नोन टू बी कॉन्स्टंट. म्हणजे बघा, पिरियॉडिक प्रोसेस आहे ही कॅलिब्रेशनची प्रोसेस. म्हणजे असं नाही की 1 दिवस झालं म्हणजे संपलं. इट्स अ पिरियॉडिक प्रोसेस अँड इन विच काय द एंटायर प्रोसिजर लेट डाऊन फॉर मेकिंग, adjusting or checking a scale so that readings of an instrument or measurement system conforms to an accepted standard is called a calibration. जोपर्यंत ते accepted standard पर्यंत येत नाही स्टँडर्ड सोबत कंपॅरिझन करून, तोपर्यंत आपण त्याला कंटिन्युअसली प्रोसेस करणं म्हणजे कॅलिब्रेशन. म्हणजे दॅट इन्स्ट्रुमेंट इज कॅलिब्रेटेड. मग त्यावर कॅलिब्रेशनचा एक स्टॅम्प असेल, मग आपण सांगू की हे नाव इट इज अ कॅलिब्रेटेड अँड दॅट कॅन बी यूज फॉर दी वी कॅन से मेजरमेंट. अदरवाईज काय फाल्स म्हणजे काय अडल्ट्रेशन म्हणू आपण त्याला, असं खूप ठिकाणी होते. दॅट इज अ व्हेरी बॅड प्रॅक्टिस अँड इट इज बिंग काय म्हणू शकतो, एक शोकांतिका आहे की हे म्हणजे भारतामध्ये जास्त असं म्हणा किंवा असं होते. फॉर एक्झाम्पल फ्रूटवाल्याकडे तुम्ही गेले तर 1 kg ॲपल त्यांनी दिले असतील, पण जरुरी नाही की ते 1 kgच आहे. समजताय का तुम्हाला, हे समजते कॅलिब्रेशनवरून. जर त्याचा काटा जो असेल तो जर कॅलिब्रेट असेल तर इट विल गिव्ह अस द ॲक्युरेट रिडिंग. 1 kg म्हणजे 1 kg, परंतु तो जर ॲक्युरेट नसेल तर मग इट मे गिव्ह यू 800 ग्रॅम और इट मे गिव्ह यू द 1200 ग्रॅम. त्याच्यामध्ये त्याचाही काही लॉस होऊ शकतो, काही आपलाही लॉस होऊ शकतो. कॅलिब्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. ठीक आहे. सो कॅलिब्रेशन इज नॉट अ वन टाइम, इट इज अ प्रोलॉंग प्रोसिजर. वी कॅन से इट इज अ पिरियॉडिक प्रोसिजर. आज आपण कॅलिब्रेशन केलं तर 1 महिन्यानंतर, 5 महिने, 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, म्हणजे इट इज बिंग फिक्स फॉर व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स. लॅब इन्स्ट्रुमेंटसाठी वेगळं आहे, याच्यासाठी वेगळं. आणि कॅलिब्रेशन करणं म्हणजे काय, तर त्याला स्टँडर्ड सोबत आपण कंपॅरिझन करणे. मग स्टँडर्ड काय असेल, स्टँडर्ड कोण सांगेल आपल्याला, तर स्टँडर्ड रिडिंग्स किंवा स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट जे असतील दॅट विल गिव्ह अस द स्टँडर्ड, प्रायमरी स्टँडर्ड, सेकंडरी स्टँडर्ड, वर्किंग स्टँडर्ड, टर्शरी स्टँडर्ड. तर डिपेंडिंग अपॉन दी त्याचा सिरियसनेस त्याची ते आपण तसं कंपॅरिझन करू. प्रायमरी स्टँडर्ड कोणते आहे, सेकंडरी स्टँडर्ड कोणते आहे, टर्सरी स्टँडर्ड कोणते आहे, त्याच्यासोबत त्याला कॅलिब्रेट करून त्याचं आपण एक प्रॉपर स्केल तयार करून घेऊ. समजताय का तुम्हाला, येस ऑर नो, हे समजलं असेल. आता हिस्टेरिसिस बघू आपण. हिस्टेरिसिस कॅरेक्टरिस्टिक कशी आहे, द मॅग्नेट्यूड ऑफ आउटपुट फॉर गिवन इनपुट डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन ऑफ चेंज इन इनपुट. म्हणजे बघा सांगतो मी तुम्हाला. बघा, आपण इनपुट देतो आहे, ते एक लोडिंग असेल आणि एक अनलोडिंग असेल, लोडिंग असेल आणि अनलोडिंग असेल. समजा फॉर एक्झाम्पल लोडिंगच्या कंडिशनमध्ये आपण 1 युनिट हे इनपुट दिलं आहे, तर आउटपुटमध्ये किती चेंज होते ते आपण बघू. लोडिंगच्या वेळेस 2 दिला आहे, बघा इथे मी लिहितो, 1 दिला आहे, 1 दिला आहे, 2 दिला आहे, 3 दिला आहे, कुठले इन्स्ट्रुमेंट असू द्या, फॉर एक्झाम्पल 4 दिला आहे, 4 दिला आहे आणि 5 दिला आहे. हे काय, हे इनपुट आहे. हे जेव्हा आपण लोडिंग कंडिशनमध्ये असते तेव्हाचे हे इनपुट आहे. आणि तेव्हा आउटपुट तेव्हा किती असेल याचं, फॉर एक्झाम्पल 1चं 1.1 असेल, फॉर एक्झाम्पल 1.1, 2चं 2.1, 3चं 3.1, 4चं 4.1. हे झाले आउटपुट. ठीक आहे. जे काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असेल त्याचे आउटपुट.
ही लोडिंग कंडिशनच्या एवढ्याच झाली. पण जेव्हा आपण अनलोडिंग करू, जेव्हा आपण 5 देऊ, 4 देऊ, 3 देऊ, 2 देऊ, 1 देऊ, तेव्हाही याच जसं इथं 5.1 दिलं होतं लोडिंगच्या वेळेस, तसं अनलोडिंगच्या वेळेस यांनी 5.1 द्यायला पाहिजे होतं आउटपुट. समजताय का तुम्हाला? पण हा 5.1 न देता हा काहीतरी वेगळं देईल, कारण याच्यामध्ये काय आलं हिस्टेरिसिस, त्याला म्हणतो आपण हिस्टेरिसिस लॉस. ही डायग्राम दिसताय का तुम्हाला? बघा, हे लोडिंगच्या वेळेसचं आउटपुट आहे आणि हे अनलोडिंगच्या वेळेचं आउटपुट आहे, आणि याच्यामध्ये हा जो दिसताय तुम्हाला गॅप, हे हिस्टेरिसिस गॅप. बघा, हे लोडिंगच्या वेळेचे आहे रिडिंग्स, हे जे रिडिंग दिसत आहे तुम्हाला, हा जो कर्व आहे ही लोडिंगच्या वेळेची काढली आहे आपण, आणि ही अनलोडिंगच्या वेळेस काढलेली आहे. आणि याच्यामध्ये जो हा आला आहे गॅप आलेला, हा गॅप म्हणजे हिस्टेरिसिस. समजलाय का तुम्हाला? बघा, द मॅग्नेट्यूड ऑफ आउटपुट फॉर अ गिवन इनपुट डिपेंड्स अपॉन डायरेक्शन ऑफ चेंज इन इनपुट, वेदर द इनपुट सिग्नल इज असेंडिंग दॅट इज लोडिंग और डिसेंडिंग दॅट इज अनलोडिंग. दिस डिपेंडन्स ऑफ आउटपुट अपॉन प्रिव्हियस इनपुट इज कॉल्ड हिस्टेरिसिस. हिस्टेरिसिस म्हणजे काय? द डिपेंडन्स ऑफ आउटपुट अपॉन द प्रिव्हियस इनपुट इज कॉल्ड हिस्टेरिसिस. म्हणजे हा प्रिव्हियस इनपुट किती होता? 5.1, आणि आताचा आउटपुट किती आहे? आताचा आउटपुट जर 4.9 असेल, तर या दोघांचा जो डिफरन्स असेल, या प्रिव्हियस इनपुट म्हणजे हे लोडिंग आहे आणि हे अनलोडिंग आहे, याचा जो डिफरन्स आहे, हा जो रिडिंगमध्ये आउटपुटमध्ये जो डिफरन्स आला आहे, हा लॉस म्हणजे याला म्हणतो आपण हिस्टेरिसिस लॉस. हिस्टेरिसिस इज मॅक्सिमम डिफरन्स फॉर द सेम मेजर्ड क्वांटिटी, म्हणजे इनपुट सिग्नल बिटवीन द अपस्केल अँड डाऊनस्केल रिडिंग ड्युरिंग फुल रेंज ट्रॅव्हर्स in each direction. Maximum difference is frequently specified as the percentage of full scale. म्हणजे त्याला आपण फुल स्केलच्या पर्सेंटेज मध्ये सांगू शकतो. ठीक आहे, ते आपण पर्सेंटेज मध्ये वगैरे बघितलं याच्या आधी. पण हे समजलं आहे तुम्हाला? हिस्टेरिसिस समजलं आहे का? हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय? आपण अपस्केल मध्ये जातो आणि डाऊनस्केल मध्ये येतो. अपस्केल मध्ये जाताना आपल्या आणि डाऊनस्केल मध्ये येताना जो आउटपुट मध्ये फरक असेल, दॅट डिफरन्स इज नथिंग बट हिस्टेरिसिस. ओके, चला तर आपण बघू नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ड्रिफ्ट. ड्रिफ्ट कशाने येते? तर ड्रिफ्ट हे फ्रिक्वेंट अप्लिकेशनमुळे येते, किंवा इन्स्ट्रुमेंटला जास्त यूज केल्यामुळे, किंवा इन्स्ट्रुमेंट जर जुनं झालं असेल तर ते ड्रिफ्ट हा कॅरेक्टरिस्टिक येते. ड्रिफ्ट म्हणजे काय असते बरं एक्झॅक्टली? ड्रिफ्ट म्हणजे काय आहे? इट इज अन अनडिझायर्ड ग्रॅज्युअल डिपार्चर. म्हणजे काय बघा, जेव्हा आपण म्हणतो गाडी नवीन आहे तेव्हा ॲव्हरेज चांगला देते, म्हणजे मायलेज चांगलं राहते गाडीचं, बरोबर आहे. मग गाडी जशी जुनी होत राहते तसं मायलेज कमी होते. बस तसंच प्रकार आहे. इन्स्ट्रुमेंट जेव्हा नवीन राहते तेव्हा इन्स्ट्रुमेंट काय करते? आपल्याला ॲक्युरेट रिडिंग देते. म्हणजे ॲक्युरेट शब्दच म्हणजे हा आहे एक, काय म्हणतो आपण त्याला, एक वेहम आहे. ॲक्युरेट, देर इज नथिंग इन दिस युनिवर्स इज ॲक्युरेट. असं काहीच नाही आहे की जे 100% परफेक्ट असेल म्हणून. वी आर अवर अटेम्प्ट इज टू गो क्लोज टू दॅट ॲक्युरेट, दॅट इज क्लोज टू दी ट्रू व्हॅल्यू, म्हणजेच ॲक्युरेट. पण ॲक्युरेट इज नथिंग, नथिंग इन दिस युनिवर्स इज ॲक्युरेट. ओके, म्हणून आपण ॲक्युरेसी 100% आहे असं काहीच नाही आहे. ओके, बघा आता, इट इज अ अनडिझायर्ड ग्रॅज्युअल डिपार्चर ऑफ अन इन्स्ट्रुमेंट आउटपुट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दॅट इज अनरिलेटेड टू चेंजेस इन इनपुट. इनपुट चेंजेसशी रिलेटेड नाही आहे ते, पण तरी चेंज आहे. म्हणजे बघा, पहिले इनपुट 1 होतं, समजा 1 किलोवॅट पकडा, काही 1 युनिट म्हणतोय मी, तर आउटपुट द्यायचा तो बरोबर तेवढंच, समजा 0.9 किलोवॅट, किंवा हे बघा 1 युनिट समजा तुम्ही आता, 0.9 काही पण असू द्या, 9 हे आउटपुट आहे, 1 युनिट इनपुट आहे आणि 0.9 आउटपुट आहे. ठीक आहे, परंतु इन्स्ट्रुमेंट कालांतराने काय झालं? डिटेरिओरेट झालं. मग काही वर्षानंतर, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर तुम्ही 1 युनिट जर इनपुट देत असणार, तर तो आउटपुट किती देत आहे तुम्हाला? तो आउटपुट 0.7च देत आहे. म्हणजे काय झालेलं आहे? ड्रिफ्ट आली आहे. तुमच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय आलेली आहे? ड्रिफ्ट आली आहे. ठीक आहे, पण इनपुट चेंज झालं आहे का? नाही. म्हणून ते अनरिलेटेड टू द इनपुटशी रिलेटेड नाही आहे, पण तरीही त्याच्यामध्ये काय आलं आहे? एक ड्रिफ्ट आलेली आहे. ऑपरेटिंग कंडिशन ऑर लोड, म्हणजे ऑपरेटिंग कंडिशनही तशीच आहे, लोडही तसंच आहे, इनपुटही तसंच आहे, पण तरीही इन्स्ट्रुमेंटमध्ये आउटपुटमध्ये चेंज येतो आहे, त्याला काय म्हणू आपण? ड्रिफ्ट. ठीक आहे, अँड इन्स्ट्रुमेंट इज सेड टू हॅव नो ड्रिफ्ट. नो ड्रिफ्ट म्हणून आपण त्याला इफ इट प्रोड्युसेस द सेम रिडिंग ॲट डिफरंट टाइम्स फॉर सेम व्हेरिएशन इन मेजर्ड व्हेरिएबल्स. म्हणजे बघा, 1 किलोवॅट देत आहे आपण, 1 वर्षानंतर 1 किलोवॅटवर 0.9 देत आहे, 1 युनिटवर 0.9 युनिट आउटपुट देत आहे, 1 वर्षानंतरही 1 युनिटवर 0.9 देत आहे, 2 वर्षानंतरही तेवढं देत आहे. आपण काय म्हणून? नो ड्रिफ्ट. याच्यामध्ये ड्रिफ्ट नाही आहे. बघा, हे दिसतंय तुम्हाला, हे झिरो ड्रिफ्ट आणि हे वेगवेगळ्या गोष्टी आहे, ते आपण बघू. ओके, हे स्पॅन ड्रिफ्ट आहे. ठीक आहे, बघा हे काय ड्रिफ्ट येते कशामुळे? बघा, हे जे झिरो ड्रिफ्ट आणि स्पॅन ड्रिफ्ट मी तुम्हाला सांगितलं आहे, हे आपण खाली बघणार आहे, त्याच्याशी रिलेटेड टर्म्स आहे. ड्रिफ्ट कशामुळे येते?
तर द ड्रिप मे कॉज बाय द फॉलोइंग फॅक्टर्स. कोणते कोणते? हाय मेकॅनिकल स्ट्रेसेस डेव्हलप इन सम पार्ट ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड सिस्टीम. मेकॅनिकल स्ट्रेसेसमुळे ड्रिफ्ट येऊ शकते, किंवा विअर अँड टिअर. इन्स्ट्रुमेंट खराब होते ना, जुनं जाऊन झालं की त्याच्यामध्ये मेजरिंग जे इन्स्ट्रुमेंट राहते ते डिटेरिएट होऊन जाते, फ्रिक्शन येऊन जाते, मेकॅनिकल व्हायब्रेशन्स होते, विअर अँड टिअर होते, घासून जातात त्याचे पार्ट, त्यामुळे तो रिडिंग देत नाही. व्हायब्रेशन्समुळे ही रिडिंग प्रॉपरली येणार नाही, किंवा ड्रिफ्ट येईल रिडिंगमध्ये. म्हणजे खूप जुनं झालं इन्स्ट्रुमेंट, व्हायब्रेशन्स वाढतील, नटबोल्ट लूज होतील, तर मग त्यामुळेही त्याच्यामध्ये काय येईल? ड्रिफ्ट येईल. टेम्परेचर चेंजेसमुळे परमनंट डिफॉर्मेशन येऊन जाईल, त्याच्यामुळे पण ड्रिफ्ट येईल. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड असतील तर त्या परमनंट इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमुळेही ड्रिफ्टचा जास्त हे इश्यू होतो. थर्मल EMF, जसं हीट जनरेट झालं याच्यात, त्यामुळे थर्मल EMF इंड्यूस होतील आणि त्याच्यामुळेही ड्रिफ्टचा प्रॉब्लेम राहू शकतो. ड्रिफ्टचा आपण एक्झाम्पल बघू. ड्रिफ्ट ऑकर इन रेजिस्टन्स थर्मामीटरमध्ये ड्रिफ्ट ऑकर होते. कशी? रेजिस्टन्स थर्मामीटर आणि थर्मोकपलमध्ये कशामुळे होते? ड्यू टू दी कंटॅमिनेशन ऑफ द मेटल. म्हणजे मेटलमध्ये जर काही कंटॅमिनेशन आलं, ठीक आहे, म्हणजे डस्ट पार्टिकल वगैरे, किंवा त्याच्यामध्ये काय झालं, ॲटॉमिक मेटलर्जिकल स्ट्रक्चरमध्ये जर काही चेंजेस आले तर त्याच्यामध्ये ड्रिफ्ट येऊन जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता थर्मोकपल आपण यूज केला, आता आपल्याला ते 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवते, परंतु काही वर्षानंतर त्याच्यामध्ये जे ॲटॉमिक मेटलर्जिकल चेंजेस जर आले त्याच्यामध्ये, ते टेम्परेचर 32 पण दाखवू शकेल मे बी, किंवा 28ही दाखवू शकेल. हे ड्रिफ्ट आली ना इन्स्ट्रुमेंटमध्ये. समजताय तुम्हाला कशामुळे आली? हे ॲटॉमिक मेटलर्जिकल स्ट्रक्चरमुळे आली. किंवा आता बघा, हे दुसरं आपण एक्झाम्पल घेतो फ्लोमीटरचं. फ्लोमीटर म्हणजे आपण शिकला फ्लोमीटर कोणते कोणते राहते. व्हेंच्युरीमीटर असू द्या, ओरिफिस प्लेट असू द्या. याच्यामध्ये काय झालं, विअर अँड टिअरमुळे काय होते, ओरिफिस प्लेट घासून जाईल. विअर अँड टिअरमुळे ओरिफिस प्लेट जी आहे ती घासून गेली. मग काय झालं, ओरिफिस मीटरमुळे ती रिडिंग वेगळं दिलं ना, घासून गेल्यामुळे. समजताय का तुम्हाला? हे ड्रिफ्ट अशामुळे येते. आणि ड्रिफ्ट समजलं असेल तुम्हाला, ड्रिफ्ट कशामुळे ते हे समजलं असेल. ड्रिफ्ट मे बी क्लासिफाईड ॲज फॉलो. झिरो ड्रिफ्ट म्हणजे काय असेल बरं? ही वर डायग्राम दिली झिरो ड्रिफ्टची. झिरो ड्रिफ्ट म्हणजे काय? प्रत्येक रिडिंगला सारखं व्हेरिएशन जर येत असेल तर आपण झिरो ड्रिफ्ट. म्हणजे 1 युनिटला 0.9, तर 2ला जे आहे रिडिंगला जर दिला आपण तर किती 1.8 येत आहे समजा, ठीक आहे. 3ला हे येत आहे. आज 1 वर्षानंतरही समजा जर 1ला 0.8 आला तर 2 युनिटला 1.6 येत असेल, प्रपोर्शनमध्ये येत असेल असं माझं म्हणणं आहे, तर त्याला आपण झिरो ड्रिफ्ट म्हणू. म्हणजे बघा, सारखं म्हणजे इथं जेवढा चेंज आलेला आहे तेवढाच इथं आलेला आहे, तेवढाच इथं आलेला आहे, तेवढाच इथं आहे, तेवढाच इथं आहे. प्रत्येक रिडिंगमध्ये सेम चेंज आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये झिरो ड्रिफ्ट आहे. झिरो म्हणजे सारख्या यानं सरकलेला आहे ते. समजताय का तुम्हाला? म्हणजे 0.1 युनिटनी जर सरकलं असेल 1ला, तर 2लाही 0.2 युनिटनी सरकेल, 3ला 0.3 म्हणजे सरकेल. म्हणजे समजताय का तुम्हाला? हे लिनियरली दोघांमध्ये काय आहे, झिरो ड्रिफ्ट आहे. ती अडचण नसेल, समजलं असेल तुम्हाला. इट इज सेट टू सेट इफ द होल इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशन ग्रॅज्युअली शिफ्ट्स ड्यू टू स्लिपेज, परमनंट सेट ओव्हर सेम अमाऊंटनी जर तो सरकला असेल त्याला आपण काय म्हणू, झिरो ड्रिफ्ट. स्पॅन ड्रिफ्ट कशाला म्हणू आपण? स्पॅन ड्रिफ्ट म्हणजे काय? इट इज सेट टू सेट इफ द कॅलिब्रेशन चेंजेस प्रोपोर्शनली अलॉंग द अपवर्ड स्केल. म्हणजे प्रोपोर्शनली म्हणजे काय? म्हणजे बघा, हे असं वाढत जात, जसं आपलं रिडिंग वाढत चाललं आहे तसं हे वाढत चाललं आहे. ह्याला काय म्हणू आपण? प्रोपोर्शनल ड्रिफ्ट, किंवा आपण काय म्हणतो स्पॅन ड्रिफ्ट. म्हणजे एका पर्टिक्युलर स्पॅनमध्ये ते वाढलेलं आहे आणि ते लिनियरली वाढलेलं आहे. नंतर काय, झोनल ड्रिफ्ट म्हणजे काय? व्हेन अ ड्रिफ्ट ऑकर्स ओनली ओव्हर अ पोर्शन ऑफ अ स्पॅन ऑफ अन इन्स्ट्रुमेंट, इट इज टर्म्ड ॲज अ झोनल ड्रिफ्ट. म्हणजे फक्त एका पर्टिक्युलर झोनमध्येच ते ड्रिफ्ट असेल तर त्याला काय म्हणू आपण? झोनल ड्रिफ्ट. बघा, हे ड्रिफ्ट समजलं असेल. ड्रिफ्ट इंटरेस्टिंग आहे, पण तरी समजलं असेल तुम्हाला. चला, सेन्सिटिव्हिटी ज्यांना नाही समजलं ते परत बघा, वेळेचा आपण सदुपयोग करू. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? द रेशो ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ रिस्पॉन्स आउटपुट सिग्नल टू द मॅग्नेट्यूड ऑफ द क्वांटिटी बेईंग मेजर्ड इज कॉल्ड ॲज अ सेन्सिटिव्हिटी. इट इज कॉल्ड ॲज के. के म्हणजे काय? चेंज इन आउटपुट सिग्नल टू द चेंज इन इनपुट सिग्नल. इनपुट सिग्नल चेंज झाल्यावर आउटपुट सिग्नल किती तीव्रतेने, किती झटपटने चेंज होते त्याला म्हणतो आपण सेन्सिटिव्हिटी. समजतंय तुम्हाला? सेन्सिटिव्हिटी इज रिप्रेझेंटेड बाय द स्लोप ऑफ कॅलिब्रेशन कर्व इफ ऑर्डिनेट्स आर एक्सप्रेस्ड इन द ॲक्च्युअल युनिट्स. म्हणजे बघा, हा इनपुट आहे आणि आउटपुट आहे, आणि हे कॅलिब्रेशनची जर स्केल असेल किंवा कॅलिब्रेशन लाईन असेल तर या कॅलिब्रेशन लाईनचा जो स्लोप असेल त्याला आपण म्हणतो सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे, ही कॅलिब्रेशन लाईन आहे फॉर एक्झाम्पल, याचा जो स्लोप आहे त्याला म्हणून आपण सेन्सिटिव्हिटी. स्लोप म्हणजे काय? टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय? अपोजिट अपॉन येस ॲडजसंट. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय असेल? ऑफ अन इन्स्ट्रुमेंट शुड बी हाय, थस द रेंज शुड नॉट बी हाय इन कम्पॅरिझन टू द व्हॅल्यू बिंग मेजर्ड. बघा, सेन्सिटिव्हिटी जास्त असायला पाहिजे. हे आपलं म्हणजे एक हे आहे,
सेन्सिटिव्हिटी जास्त पाहिजे, इनपुट चेंज झाले की आउटपुट चेंज व्हायला पाहिजे. दॅट जेवढ्या लवकर आउटपुट चेंज होईल त्याला आपण म्हणून इन्स्ट्रुमेंट सेन्सिटिव्ह आहे. समजतंय तुम्हाला? मग सेन्सिटिव्हिटी जर जास्त पाहिजे असेल तर रेंज कमी पाहिजे असते. समजतंय का तुम्हाला? बघा एक्झाम्पल घेऊ आपण परत. आपल्याकडे 10 kgचं एक हे आहे वेइंग इन्स्ट्रुमेंट आहे. जर आपल्याला 10 kgमध्ये जर आपल्याला 20 ग्रॅम चेंज झाला असेल तर जर इन्स्ट्रुमेंट सेन्सिटिव्ह राहील 20 ग्रॅमसाठी, पण हे 10 kgचं नाही, आता हे 10 टनचं आहे. तुम्हीच सांगा मला 20 ग्रॅम चेंजला हा सेन्सिटिव्ह राहील का? नाही राहणार. म्हणजे रेंज जेवढी वाढली तेवढी सेन्सिटिव्हिटी कमी होते असं त्याचं म्हणणं आहे शॉर्टकटमध्ये. समजलं आहे का तुम्हाला? ओके. आणि इन्व्हर्स ऑफ सेन्सिटिव्हिटी इज द डिफ्लेक्शन फॅक्टर. बघा इथं डेल्टा थिटा ओ डेल्टा थिटा आय असं आहे. चेंज इन आउटपुट चेंज इन इनपुट. तर डिफ्लेक्शन फॅक्टर जे असेल तर चेंज इन इनपुट टू चेंज इन आउटपुट. तुम्ही लक्षात ठेवा डिफ्लेक्शन फॅक्टर इज द इन्व्हर्स ऑफ सेन्सिटिव्हिटी. फॉर एक्झाम्पल द ऑपरेशन ऑफ द रेजिस्टन्स थर्मामीटर डिपेंड अपॉन द चेंज इन रेजिस्टन्स म्हणजेच आउटपुट टू द टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे इनपुट आहे. ॲज सच सेन्सिटिव्हिटी विल हॅव द युनिट ऑफ ओहम पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. हे एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी सेन्सिटिव्हिटीचं. आउटपुट अपॉन इनपुट म्हणजे आउटपुट काय आहे? आउटपुट रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय? ओहम. आणि इनपुट काय? टेम्परेचर आहे. तर सेन्सिटिव्हिटीचं युनिट काय असेल? ओहम पर डिग्री सेल्सिअस. सो दॅट कॅन बी अ सेन्सिटिव्हिटी म्हणजे युनिट ऑफ सेन्सिटिव्हिटी. म्हणजे सेन्सिटिव्हिटीचं युनिट कशावर डिपेंड करेल? इनपुट काय आहे आणि आउटपुट काय आहे त्याच्यावर. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण विस्टोन ब्रिज प्रॉब्लेम बघू आपण एक. आपल्याला सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेमवरून आपल्याला सेन्सिटिव्हिटी समजून जाईल. बघा क्वेश्चन असं राहील, एक थेरी राहील, डिफाईन सेन्सिटिव्हिटी अँड डिफ्लेक्शन फॅक्टर अँड सॉल्व दी प्रॉब्लेम असा राहू शकतो 7 मार्कला क्वेश्चन. ठीक आहे. तर एक प्रॉब्लेम आहे इन अ विस्टोन ब्रिज अ चेंज ऑफ 6 ओहम. ओके. in the unknown arm of the bridge is required to produce change of deflection of 2.4 mm. बघा विस्टोन ब्रिज आपण यूज करतो आहे स्ट्रेन मेजरमेंटसाठी. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय झालं? 6 ओहम रेजिस्टन्स चेंज झाला. कशामुळे? 2.4 mm लेंथमध्ये डिफ्लेक्शनमध्ये चेंज झाला म्हणून. ठीक आहे. रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ चेंज इन येस काय म्हणणं परत बचावून प्रॉब्लेम. इन अ विस्टोन ब्रिज अ चेंज ऑफ 6 ओहम इन द अननोन आर्म ऑफ द ब्रिज इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस चेंज इन डिफ्लेक्शन ऑफ 2.4 mm ऑफ द गॅल्व्हनोमीटर. म्हणजे गॅल्व्हनोमीटरमध्ये 2.4 mm नी चेंज झाला असं आपण म्हणू. म्हणजे स्केलमध्ये त्याच्या डिटरमाइन काय काढायचं आपल्याला? सेन्सिटिव्हिटी काढायचं आणि डिफ्लेक्शन फॅक्टर काढायचा. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? आउटपुट अपॉन इनपुट. सरळ सरळ डेल्टा थिटा ओ. म्हणजे आपण काय म्हणू? आउटपुट किती आहे? 2.4 mm. बरोबर आहे. आउटपुट यालाच म्हणून आपण चेंज इन डिफ्लेक्शन आहे आउटपुट आणि चेंज इन रेजिस्टन्स हे काय झालं? इनपुट. तर 2.4 अपॉन 6 म्हणजे काय? 0.4 mm पर ओहम हे काय झालं? सेन्सिटिव्हिटी. डिफ्लेक्शन फॅक्टर काय झालं? याचा इन्व्हर्स. 0.4चा इन्व्हर्स किती होते? 2.5 म्हणजेच काय? चेंज इन इनपुट अपॉन चेंज इन आउटपुट. समजताय का तुम्हाला? हे सॉरी याला काय म्हणू आपण? सेन्सिटिव्हिटी आणि डिफ्लेक्शन फॅक्टर. चला आता आपण फास्टमध्ये समोरचं हे बघू. आपल्याकडे वेळ कमी आहे, सिलेबस आपला संपत येतो आहे. ठीक आहे. आता बघू आपण थ्रेशोल्ड अँड रिझॉल्युशन आणि बघू आपण त्याच्यानंतर बघणार आहे आपण प्रिसिजन. थ्रेशोल्ड, रिझॉल्युशन, प्रिसिजन अँड रिपीटेबिलिटी. बस हे 2 आपल्या टर्म्स आपण बघून घेऊ आणि इथं आपलं काय संपेल. मग आपला हा आजचं लेक्चर संपेल आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय घेणार आहे तर डायनामिक. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहे? डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स घेणार आहे. बघा आता थ्रेशोल्ड आणि रिझॉल्युशन कसं राहील इथं लक्ष द्या. थ्रेशोल्ड म्हणजे काय? व्हेन द इनपुट सिग्नल ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज ग्रॅज्युअली इन्क्रीज फ्रॉम 0. ठीक आहे. देअर विल बी सम मिनिमम व्हॅल्यू. देअर विल बी लक्ष द्या. देअर विल बी सम मिनिमम व्हॅल्यू इनपुट बिफोर विच the instrument will not detect any output voltage. समजलं तुम्हाला? नाही समजलं मी सांगतो. बघा जोपर्यंत आपण इनपुट देतोय पण आउटपुटमध्ये काहीही फरक पडत नाही. परंतु अशा इनपुटवर आउटपुटमध्ये सुरुवात होईल आउटपुट व्होल्टेज द्यायची किंवा आउटपुट रिडिंग द्यायची तर त्याला म्हणून आपण थ्रेशोल्ड व्हॅल्यू फॉर दॅट इनपुट. समजलं तुम्हाला? आता समजेल तुम्हाला. दिस मिनिमम व्हॅल्यू इज कॉल्ड द थ्रेशोल्ड ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे बघा व्हेन द इनपुट सिग्नल टू अॅन इन्स्ट्रुमेंट इज ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग फ्रॉम 0. बरोबर आहे. इनपुट सिग्नल आपण 0 पासून वाढवत आहे. देअर विल बी
there will be some minimum value input before which the instrument will not detect any output change. आउटपुटमध्ये काही फरक पडत नाही आहे, परंतु दिस मिनिमम व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज द थ्रेशोल्ड ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. म्हणजे काय, व्हेन द इनपुट सिग्नल ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज ग्रॅज्युअली इन्क्रीज फ्रॉम 0, देअर विल बी अ सम मिनिमम व्हॅल्यू इनपुट बिफोर विच द इन्स्ट्रुमेंट विल नॉट डिटेक्ट एनी आउटपुट. म्हणजे त्याच्या आधी देणार नाही, पण त्या व्हॅल्यूपासून देईल, त्या कमीत कमी व्हॅल्यूला दॅट मिनिमम व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ थ्रेशोल्ड ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. समजलं आता. द मिनिमम, आपण आपल्या भाषेत जर म्हणत झालं, द मिनिमम व्हॅल्यू फ्रॉम विच द इन्स्ट्रुमेंट विल शो अस द आउटपुट दॅट इज कॉल्ड ॲज अ थ्रेशोल्ड. ठीक आहे. यांनी उलटं म्हणजे कसं, जिथपर्यंत इन्स्ट्रुमेंट आउटपुट देणार नाही आणि जिथून आउटपुट सुरू होईल त्याला काय म्हणून आपण थ्रेशोल्ड. ठीक आहे. Thus the minimum value below which no output change can be detected when the input of the instrument is increased gradually from 0 is called as the threshold instrument. ठीक आहे. थ्रेशोल्ड ऑफ द इन्स्ट्रुमेंट. थ्रेशोल्ड मे बी कॉज बाय बॅकलॅश और इंटरनल नॉईज. बॅकलॅशमुळे किंवा फ्रिक्शनमुळे किंवा रेजिस्टन्समुळे, म्हणजे रेजिस्टन्स टू गिव्ह द आउटपुटमुळे किंवा इनर्शियामुळे आपल्याला काय होऊ शकते, थ्रेशोल्ड म्हणजे मिनिमम सर्टन एक व्हॅल्यू भेटू शकते. मग रिझोल्युशन काय आहे, रिझोल्युशन म्हणजे काय असते, रिझोल्युशन म्हणजे काय, व्हेन द इनपुट सिग्नल इन्क्रीज, इनपुट सिग्नल वाढत आहे फ्रॉम नॉन झिरो व्हॅल्यू. बघा हे महत्वाचं आहे ना, फ्रॉम नॉन झिरो व्हॅल्यू. आपण जेव्हा थ्रेशोल्ड बघितलं तेव्हा 0 पासनं म्हटलं होतं, इथं काय नॉन झिरो पासनं म्हणताय. समजताय का तुम्हाला. वन ऑब्झर्व दॅट द इन्स्ट्रुमेंट आउटपुट डज नॉट चेंज until a certain input increment is exceeded. हे महत्वाचं. This increment is termed as resolution or discrimination. Thus resolution defines the smallest range of input for which there will be change of output. Threshold defines smallest measurable input while resolution defines smallest measurable input change. नाही समजलं तुम्हाला. थ्रेशोल्ड म्हणजे काय, स्मॉलेस्ट मेजरेबल इनपुट, पण रिझोल्युशन म्हणजे काय, स्मॉलेस्ट मेजरेबल इनपुट चेंज. नसेल समजलं तुम्हाला, माहिती आहे मला समजलं नाही आहे म्हणून तुम्हाला. आपण काय करू, तुम्हाला मी समजून सांगतो बघा, आणि मग हे प्रिसिजन आणि रिपिटेबिलिटी आपण शेवटचा टॉपिक बघू. बघा इथं बघा तुम्ही सर्वांनी लक्ष द्या. बघा एक इन्स्ट्रुमेंट आहे, फॉर एक्झाम्पल प्रेशर गेज आहे, आणि इनपुट आपल्याला आहे. इनपुट म्हणजे हा प्रेशर गेज कनेक्टेड आहे एका डिव्हाइसला, एका पाईपला समजा, ज्यामधून पाणी चाललेलं आहे. मग सुरुवातीला जेव्हा पाणी चाललेलं आहे 1 बारपर्यंत यांनी काहीच रिडिंग दाखवलं नाही. मग 1 बारपासून हा रिडिंग दाखवणं सुरू करेल. म्हणजे यासाठी 1 बार काय झाला आहे, थ्रेशोल्ड झालं. ठीक आहे. परंतु आता 1 बारपासून रिडिंग दाखवणं सुरू झालं, परंतु हा याच्यामध्ये जोपर्यंत समजा 0.5 बार चेंज होत नाही तोपर्यंत हा रिडिंगमध्ये चेंज करणार नाही. 0.5 बार दाखवलं एकदमच 0.5 बार दाखवलं, म्हणजे 0.3 दाखवलं तर चेंज नाही आहे, 0.2 दाखवलं तर चेंज नाही आहे, 0.4 दाखवलं तर चेंज त्यांनी केला नाही. पण 0.5 बार जसं यांनी इन्क्रीमेंट झालं तसं यांनी फटकन 0.5 दाखवलं. समजताय का तुम्हाला. याला काय म्हणतो आपण, याला म्हटलं आपण रिझोल्युशन. नसेल समजलं माहीत आहे मला, बऱ्याच लोकांना नसेल समजलं, कारण आपलं लेक्चर थोडं जास्त होत आहे ना. बघा सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन राहते, मग जेव्हा जेव्हा वेळ वाढत राहते तेव्हा तेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी होते. बघा 1 kg आहे आपण मोजतो आहे, हे एक्झाम्पल मस्त आहे, कारण हे आपल्या लाईफमधलं डेली लाईफमधलं आहे. 1 kgचा काटा आहे, त्याच्यावर आपण बघतोय, म्हणजे आपण जेव्हा दाणे टाकतो तेव्हा बघा, जेव्हा टाकतो तेव्हा 10 ग्रॅम दाणे टाकेपर्यंत साखर मोजतोय आपण, असं समजू 10 ग्रॅम टाकेपर्यंत याच्यावर या वेईंग मशीनवर 10 ग्रॅम टाकेपर्यंत यांनी रिडिंगच नाही दाखवलं समजा, आणि 10 ग्रॅम टाकल्या फटकन यांनी 10 ग्रॅम रिडिंग दाखवलं. म्हणजे 0पासून आपण चेंज केला 10 ग्रॅमपर्यंत, तर आपण काय म्हणू, ठीक आहे हे काय झालं, याचं थ्रेशोल्ड 10 ग्रॅम काय झालं, थ्रेशोल्ड. मग हळूहळू वाढत गेलं 1 kg आपलं हे झालं. तर 1 kg साखरेचं जमा आहे आपल्याकडे. पण 1 kg साखर झाल्यावर आपण परत 2-3 दाणे टाकतोय, पण तरी हा रिडिंग आपण 5 ग्रॅम साखर टाकली, रिडिंग वाढलं का, नाही वाढलं. आपण मग 10 ग्रॅम साखर टाकली, रिडिंग वाढलं का, नाही वाढलं. 15 ग्रॅम टाकली, रिडिंग वाढलं का, नाही वाढलं. 20 ग्रॅम टाकली, रिडिंग वाढलं का, हो वाढलं. म्हणजे 20 ग्रॅम काय झालं, त्यासाठी रिझोल्युशन झालं. जोपर्यंत आपण 20 ग्रॅम चेंज येत नाही तोपर्यंत तो रिडिंग दाखवणारच नाही, त्याला काय म्हणू आपण, रिझोल्युशन. आता समजलं आहे का, आता समजलं असं.
नसेल समजलं परत तुम्ही एक्झाम्पल आहे का, मी व्यवस्थित समजून सांगितलं तुम्हाला काय मला सांगायचं आहे ते. आता एक शेवटचं आपल्या लेक्चर, आजच्या लेक्चरमधलं टॉपिक आपण बघणार आहे ते म्हणजे काय, प्रिसिजन अँड रिपीटेबिलिटी. हे मला सांगायची गरजच नाही आहे तुम्हाला, हे तुम्हाला समजते, मी फक्त तुम्हाला डायग्राम समजून सांगतो. बघा प्रिसिजन काय आहे, बघा इथं हाय प्रिसिजन आहे आणि हाय ॲक्युरेसी आहे. म्हणजे आपण जर निशाणा लावायचा आहे आपल्याला, बघा हे ॲक्युरेट झोन आहे, पण ॲक्युरेसी आहे म्हणजे एकच आपला ॲक्युरेट बाण लागला आणि बाकीचे समजा 4 बाण ॲक्युरेट नाही लागले, आपण काय म्हणू, ॲक्युरेटही नाही आहे, प्रिसाईजही नाही आहे. प्रिसिजन म्हणजे काय, प्रिसिजन म्हणजे एकच रिडिंग वारंवार येणे, त्याला म्हणून आपण प्रिसिजन. जसं हे बघा, हे सेकंड जे डायग्राम दिसत आहे तुम्हाला, ही याच्यामध्ये काय प्रिसिजन आहे, एकच रिडिंग आलेलं आहे 5 वेळा, परंतु ॲक्युरेट आहे का, एकही रिडिंग ॲक्युरेट नाही आहे त्याच्यामधलं. समजताय का तुम्हाला, हे काय, हे ॲक्युरेटही नाही आहे आणि प्रिसाईजही नाही आहे. समजलं असेल तुम्हाला, एकदम सिंपल आणि सरळ आहे. बघा प्रिसिजन अँड रिपीटेबिलिटी, प्रिसिजन म्हणजे रिपीटेबिलिटी, पण ते वेगवेगळ्या टर्म आहेत तरी पण. दिस टर्म्स रेफर टू क्लोजनेस और agreement among several measurements of the same value with the same instrument by same operator over short span. म्हणजे काय, these terms refers to the closeness or agreement among several measurements of the same value with the same instrument by same operator over short time span. Accuracy refers to the closeness or conformity of the ट्रू व्हॅल्यू, म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या आपण किती जवळ जाऊ त्याला काय म्हणू आपण, ॲक्युरेसी ऑफ क्वांटिटी अंडर मेजरमेंट. ठीक आहे. प्रिसिजन म्हणजे काय, प्रिसिजन रेफर्स टू द डिग्री ऑफ अग्रीमेंट विथ अ ग्रुप ऑफ मेजरमेंट, दॅट इज इट प्रिस्क्राइब्स द अबिलिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट टू प्रोड्यूस इट्स रिडिंग्स ओव्हर अँड ओव्हर अगेन फॉर अ कॉन्स्टंट इनपुट सिग्नल. म्हणजे सारखे रिडिंग देत आहे, त्याला म्हणून आपण प्रिसिजन. बस. रिपीटेबिलिटी म्हणजे काय, पर्टेन्स टू द क्लोजनेस ऑफ आउटपुट रिडिंग्स व्हेन द सेम इनपुट इज अप्लाइड रिपीटेटिव्हली ओव्हर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम विथ द सेम मेजरमेंट कंडिशन. म्हणजे काय, सेम इनपुट आहे, सेम आउटपुट देतं, त्याला म्हणून आपण रिपीटेबिलिटी. सेम इन्स्ट्रुमेंट अँड ऑब्झर्वर, सेम लोकेशन, सेम कंडिशन अँड यूज ऑफ मेंटेन थ्रू आउट. पण ॲक्युरेसी आणि प्रिसिजनमध्ये काय डिफरन्स आहे तो मी तुम्हाला या डायग्राममध्ये समजून सांगितलेला आहे. ठीक आहे. तो ॲक्युरेसी आणि प्रिसिजनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होता कामा नाही. तर ठीक आहे, आपलं लेक्चर आज जास्त जात आहे थोडंसं, तर टुडे विल स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस डायनॅमिक रिस्पॉन्स, डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. आणि डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स ह्या थोड्याशा स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्सपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहे, कारण याच्यामध्ये ट्रान्झिएंट कंडिशन्स येते. आणि मग ह्या डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स आपण शांततेनं बघू आणि मग आपण इन्स्ट्रुमेंटचे ऑर्डर बघू, 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर इन्स्ट्रुमेंट आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. हे आपण करू 3rd आणि 4th लेक्चरमध्ये युनिट 2च्या. ठीक आहे. आणि आपला इथे सिलेबस संपून जाईल. तर टुडे वी विल स्टॉप हिअर. थोडंसं जास्त लेक्चर झालं आहे. थँक्यू व्हेरी मच.